हे बघा बिट्टू कसा झोपलाय. आता झोपेतून उठलाय बिट्टू. अरे कडी लावली. प्रज्ञाची तब्येत खूप खराब आहे सकाळपासून. तिला आता मी दवाखान्यात न्यायला लागलो इंजेक्शनसाठी. येत नव्हती पण जबरदस्ती केली चल म्हणून, कारण ते गोळी खाल्ली तरी त्याला बरं वाटत नाही आहे. तर आता आम्ही चाललो दवाखान्यात. तिची तब्येत सकाळपासून खूप खराब आहे. पण ती म्हणली मी गोळी खाते, बघते पहिलं कसं वाटतं, पण काय बरं नाही वाटत आहे. तर आता मी दवाखान्यात घेऊन चाललो तिला इंजेक्शन द्यायला. तर चला आपण जाऊया. काय करतो रे? येणार आहे का? ए बस आई सोबत, नाही तर चल मग लवकर. येतोय का? बस मग घरात. आता इंजेक्शन दिले आणि गोळ्या पण घेतलेल्या आहेत. आता बघू काय फरक वाटतोय का. वाटायला पाहिजे जरा. खूप त्रास झालाय तिला, खतरनाक. ती येत नव्हती पण तरी पण आणले, कारण खूप त्रास होतोय तिला. उठता पण येत नाही, बसता येत नाही, काय अंगावरती होता येत नाही. एवढं चमकलंय खतरनाक, माहिती का. कालपासून मी गोळ्याच खाते मेडिकल मधून आणून, पण शेवटी काय गुण आलं नाही. गोळ्याने काही गुण येत नाही. चल म्हणजे दवाखान्यात एक इंजेक्शन घेतलं बरं वाटेल म्हणून आलं दवाखान्यामध्ये. तिथेच आमच्या इथं जवळच दवाखान्यात 5 मिनिटाच्या अंतरावरती. हा वाला. चला चला आता थोडा आराम, गोळ्यावर पडल्यानंतर नक्की मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन. चला इंजेक्शनने फरक पडायला पाहिजे. आता आम्ही चाललो आहे बघा. हे पाठीमागं डोंगर आहे आणि आता आम्ही चाललो घरी. तर आता घरी चाललोय. बाय बाय, भेटूयात नवीन व्हिडिओ.